चहा वगैरे पिऊन घेऊ. सगळेजण बसले तिकडे. सुनील भाई पण आहे, ऑक्सी यार पण आहे. आणि तर हे गाईज गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज मी रोजच्या प्रमाणे आंघोळ वगैरे करून रेडी झालेलो आहे. तर गाईज ब्रेकफास्ट तर काही मी टिफिनमध्येच घेतलेला आहे. तर गाईज आता आपण शोरूममध्ये जाऊन मग शोरूममध्ये जाऊन ब्रेकफास्ट करू. तर चला गाईज तुम्हाला डायरेक्ट भेटतो मी माझ्या दुकानामध्ये. चला आता निघतो मी गाईज. गाईज हे बघा रॉके, अय काय करतो कचरा तिकडे. हे बघा येतो आता गाईज काही दिवसभर इकडे तिकडे फिरत बसेल. तर चला आपण आता निघूया. तुम्हाला भेटतो मी माझ्या दुकानावरती गाईज. चला हे गाईज फायनली बघा मी आता शॉपवरती आलेलो आहे. आपलं शॉप पण गाईज ओपन झालेलं आहे. तर चला पंचिंग वगैरे करून आपल्या जो शॉपचा मटेरियल आहे गाईज सगळं बाहेर वगैरे घेऊन थोडं बाहेर जाऊन बसू गाईज पुण्यामध्येच. गाईज आपल्या शॉपचा जो मटेरियल आहे सगळ्यांनी बाहेर घेतलेला आहे. सगळेजण आलेले आहेत गाईज सेल्समॅन. तर गाईज बाकीचे लोक तर अजून येणार का नाही काय माहिती, पण सेल्समॅन गाईज सगळेजण आलेले आहेत. अजून सुनील भाई तर काही आले नाही आहेत, अजून येतील गाईज. सुनील भाईचा टायमिंग कसा वेगळा असतो थोडा. आता वाजलेले आहेत 11:15 वाजलेत गाईज. अजून सुनील भाई येतील एक 15-20 मिनिटांनी गाईज. तर तोपर्यंत आपण बसू थोड्या वेळ इथेच, सुनील भाईची वाट वगैरे बघूया. तर मी आता शोरूमच्या बाहेर बसलेलो आहे इथं उन्हामध्येच. आतमध्ये सुनील भाई पण आलेले आहेत. सगळ्यांची बिलिंग वगैरे चालू आहे, म्हणजे सगळ्यांची बिलिंग वगैरे चालू आहे आतमध्ये. तर आपलं तर काही बिलिंग झालेलं आहे गाईज. तर आपण पण थोडं वेळ बसू इथे बाहेरच, ऊन वगैरे शेकत बसू. आपला गाईचा जो मी डब्बा आणला होता ब्रेकफास्टचा, तो आपला ब्रेकफास्ट वगैरे काही झालेला आहे. थोडं बसू काहीच बाहेरच, कस्टमर वगैरे यायची वाट बघू आज कस्टमर वगैरे येतात. मावशीचं साफसफाईचं काम चालू आहे. आता अभिषेक पण येईल आता बाहेर. बघा अभिषेक आता बाहेर होतो, जाईल आता वरती. चहा वगैरे पिऊन घेऊ. सगळेजण बसले तिकडे. सुनील भाई पण आहे, ऑक्सी यार पण आहे. आणि इकडे पण मागं बघा सगळेजण चहा पीत बसलेले. चहा वगैरे पिऊन घेऊ आणि मग बसू बाहेर उन्हामध्ये जाऊन. मस्त ऊन पडलंय बाहेर. ते आलेलं आहे मतलब शोरूम इथे काहीत मागासपासून मी शोरूममध्ये. आता कस्टमर वगैरे चालू आहेत बघा इकडे. सुनील भाई ते काही जेवण वगैरे झालेलं आहे. आपण पण काही थोड्या वगैरे यायची वाट वरती. कस्टमर वगैरे चालू आहे, मटेरियल वगैरे पण काढलेलं आहे काहीच कस्टमरने भरपूर. तर आपण थोड्या बसू इथे, मग त्याच्यानंतर काही थोड्या वेळाने जेवायला जाऊ आपण काहीच. मी आता शोरूमच्या बाहेर बसलेलो इकडे, आपल्या साईडच्या शोरूमच्या इकडे. तर काही सकाळपासून आपले 1-2 कस्टमर झालेले आहेत. ऑक्सीचा पण एक कस्टमर झालं आहे काही सकाळपासून. माझे पण 2 झालेत. बाकीचे विशाखाचं पण जायचं झालं वाटतं कस्टमर. तर काहीच आपण बसू इथेच थोड्या वेळ, कस्टमर वगैरे याची वाट बघू शॉप बंद होईस तोपर्यंत. मग त्याच्यानंतर काहीच शॉप बंद झाल्यानंतर आपण निघू इथनं. आणि मग हे गाईच फायनली मी आता घरी आलेलो आहे. तर चला गाईच आतमध्ये जाऊन मस्तपैकी फ्रेश वगैरे होऊ. गाईच आता आपलं फायनली जेवण वगैरे झालेलं आहे. तर थोडं गाईच जाऊ आपण बाहेर चुलीपाशी, चूल वगैरे पेटू आणि मस्तपैकी गाईच बाहेर शेकत बसू. चला तर गाईच मस्तपैकी शेकोटी वगैरे आपण पेटवलेली आता. तर थोड्या वेळ गाईच तिथं शेकत बसू आपण. मग गाईच थोड्या वेळ शेकत बसू, एडिटिंग वगैरे काहीच करू इथे बाहेरच. हे बघा गाईच काय शेकोटी भेटते, गरम गरम वाटते मस्तपैकी. थंडी पण कशी काहीच भरपूर पडलेली आहे. मस्त वाटतं काही शेकायला एकदम बाहेर, एकदम गरम गरम वाटतं काही. कशी काही थंडी एकदम वाढत चालली आजकाल. आता थोडं बसू बाहेर, शेकू वगैरे करू, मग त्यानंतर जाऊ आपण आतमध्ये काहीच. तर काहीच आजचा ब्लॉग तर एकदम नॉर्मल होता दिवसभर. तर काहीच कस्टमर वगैरे पण नव्हते, नॉर्मल कस्टमर वगैरे आले आणि निघून गेले असेच. तर हे काहीच हा ब्लॉग तर इथंच मी एंड करतो. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. गुड नाईट, बाय बाय.